वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्रुतिस्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत स्वस्वरूपी केला सच्चिदानंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करून ठेले सदा शिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरुपरंपरा वंदे गुरुपरंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन करतो। आदरणीय नीलाताई यांनाही साष्टांग वंदन करतो। आपणा सगळ्यांनाही मनपूर्वक नमस्कार करतो आणि आपण सगळे मिळून आजच्या कठोपनिषद अभ्यासाला प्रारंभ करूया शांती मंत्र म्हणून। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। प्रथम अध्याय तृतीय वल्ली मंत्र क्रमांक 7, 8 आणि 9। पहिल्यांदा मंत्र वाचून घेऊ आणि त्याच्या चिंतनाला प्रारंभ करू। यस्त्व निवान भवत्य मनस्कः सदा शुचिः न स तत्पदमाप्नोति सासारं ससारं चाधिगच्छति। यस्तु विज्ञानवान भवति समनस्काः सदा शुचिः स तु तत्पदमाप्नोति यस्माद् भूयो न जायते। विज्ञान सारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान् नरः सोऽध्वनाः पारमाप्नोति तद्विष्णोः
परमं पदम. असे हे 3 मंत्र आहेत. विज्ञानरहित आणि असामाहिक चित्त ज्याचं असतं तो पवित्र नसतो आणि तो विष्णुपद प्राप्त करून घेऊ शकत नाही, असं सांगणं आहे. ज्याचे घोडे युक्तीने धावत नाहीत, तैरावैरा पळतात. ज्याची बुद्धी सुसाट धावते पण दिशाही नसते. तैरावैरा म्हणजे दिशाही नसते, आता इथे आणि नंतर तिथे, अशा सारख्याला त्याचे इंद्रिय पेलणं शक्य होत नाही. ते इतस्ततः घोडदौड करत असतात. ते इंद्रिय काय करतात? इतस्ततः घोडदौड करत असतात. बुद्धी फार महत्वाचं बाब आहे. परमार्थामध्ये बुद्धीची नितांत गरज आहे. काही जण म्हणतात की ज्ञानात बुद्धीची गरज आहे, बाकी ठिकाणी आम्हाला बुद्धीची गरज पडत नाही. भाव तिथे देव, पण कसा ठेवायचा भाव, त्यांनी कसा देव प्राप्त होईल, हे समजण्यासाठी बुद्धीची गरज आहे. भक्ती असो की ज्ञान असो, बुद्धीशिवाय साध्य होत नाही. बुद्धीने ते जाणून घेतलंच पाहिजे परमार्थ करायचा असेल. आणि त्यानंतर जाणून घेतलेल्या बुद्धीने स्वतःला शरणागत करून घ्यायचा आहे. म्हणून यस्तु विज्ञानवान भवती. बुद्धी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जाणल्यानंतर शरणागत होण्यात जी मौज आहे ती न जाणता शरणागत होण्यामध्ये नाही. योग्य कल्याणकारी मार्गावर निर्वेध आणि निर्व्यत्यय होईल अशी ब्रह्मस्वरूपाकडे घेऊन जाणारी उत्तम बुद्धी आत्मसात केली पाहिजे, मिळवली पाहिजे, कमावली पाहिजे. श्री गुरूंच्या आदेशानुसार चालणारी जी बुद्धी आहे, या चालणाऱ्या बुद्धीला कसोटीला उतरावं लागतं. या बुद्धीला कसोटीला उतरावं लागतं. कसोटी पार केली की शांतीचा अनुभव येतो. हा सदासुची शब्द आहे ना, त्याच्यामध्ये अवग्रह आहे. तिथे अशुची शब्द आहे. आणि सदैव ज्याची अशुची असते त्याला जन्म मरण रूप संसाराची प्राप्ती होते. ज्याच्या मनात सतत पंच विषयाचं चिंतन असतं, रागद्वेषाचं थैमान असतं, तो कायम अपवित्र असतो. थोडीशी गंमत सांगतो, आणि गंमत म्हणजे वस्तुस्थिती. वस्तुस्थिती सांगतो. जरा सोहळं पूर्व काळामध्ये जास्त पाळल्या जात होतं, आणि मग थोडसही ओल्या पाण्याचा थेंब असेल तरी त्याच्यावर आपलं सोहळ्यातलं धावळीतलं पाणी शिंपडून घेणे वगैरे. ज्याचं अंतःकरण विकाराने लिप्त असतं, भरभटलेलं असतं, रागद्वेषाने युक्त असतं, तो ओळ्यात आहे, लक्षात ठेवा. ज्याचं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र असतं तो सोहळ्यात आहे, लक्षात ठेवा. नाथ महाराजांना गाढवाला पाणी पाजावं असं वाटलं. त्यावेळी दुसऱ्याला स्पर्श करणं सुद्धा अयोग्य मानलं जात होतं, तेव्हा त्यांनी गाढवाला पाणी पाजलंय. अंतःकरण शुद्धी महत्वाची आहे. ज्याच्या मनात सतत पंचविषयाचं चिंतन, सकाळी उठलं की बातम्या बघायच्या, तासभराने पुन्हा बातम्या बघायच्या, पुन्हा तासभराने दुसऱ्या चॅनलवरच्या बातम्या बघायच्या,
दुपारी पुन्हा काय बदल झाला म्हणून पुन्हा बातम्या बघायच्या. संध्याकाळी काय होत आहे म्हणून पुन्हा बातम्या बघायच्या. रात्री एकदा काय झालं म्हणून 9 वाजताच्या बातम्या बघायच्या. पण तिकडल्या चॅनलवरच्या बघायला मिळाल्या नाही म्हणून इकडल्या चॅनलवरच्या. मग आता युट्यूब निघालाय. मग बाकी सगळ्यांचे त्याच्यावरचे मत काय आहे? आता रोज होणाऱ्या राजकारणावर सगळ्यांची जर मतच घेत बसलो तर ते युक्त चित्त की अयुक्त चित्त? तो अमनस्क की समनस्क? त्याचं मन स्थिर असेल की अस्थिर असेल? म्हणून त्याला अमनस्क असं म्हणतात. काय म्हणतात? अमनस्क असं म्हणतात. मन सतत सैरावैरा भटकत असतं. मन सतत अस्थिर असतं. मन सतत चंचल असतं. मन सतत भटकणार असतं. मला फिरे करमे, मन फिरे जगमाहे. अशा व्यक्तीचा परमार्थ तडीला जात नाही. कही पे निगाहे, कही पे निशाना. तिरळ्या लोकांचं असतं. बघतात एकीकडे आणि हात दुसरीकडे असतो त्यांचा. मन अनेक ठिकाणी जर भटकत असेल तर त्या मनाला अमनस्क मन असं म्हणतात. आणि असं स्वैर सैरावैरा भरकटणार, दशो दिशांना धावणार मन परमार्थाला अत्यंत घातक असतं. म्हणून परमार्थ होत नाही. परमार्थ का होत नाही याचा आम्ही खूप अभ्यास करतो. पण रज आणि तम तुम्हाला नाही एका ठिकाणी राहू देत. रज आणि तम तुम्हाला एका ठिकाणी नाही राहू देत. जी व्यक्ती ऐकते ना देवराव म्हणून ज्यांचा व्हिडिओ सुरू आहे ते अतिशय वृद्ध आहेत. त्यामुळे ते झोपले असू शकतात. खूप वृद्ध आहेत. घरचे लोक त्यांना लावून देतात. त्यांना नाही येत ते. मनावर घेऊ नका. ऐकताना वृद्धकाळी कधी झोप लागेल सांगता येत नाही. हे सुद्धा तमोगुणी मन आहे. तमोगुणी मन तुम्हाला एका ठिकाणी ऐकू सुद्धा देत नाही. नीट राहू सुद्धा देत नाही. एकदा जर मन हातचं सुटलं ना तर ते सापडता सापडत नाही. धूम ठोकतो. म्हणून सदा नंतर अवग्रह आहे आणि मग शुची शब्द आहे. तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक दैहिक अशुची म्हणजे दुष्चरित्र. दैहिक अशुची म्हणजे दुष्चरित्र. एक मानसिक अशुची म्हणजे चांचलत्व. आणि तिसरी विक्षेपांचं काहूर म्हणजे काम क्रोधादी विकारांचं उसळणं. या तीन गोष्टींना अशुची आहे असं मी ठरवलं पाहिजे. कोणी ठरवलं पाहिजे? ईशावास्यामध्ये एवढे मंत्र सांगितले आणि त्या मंत्रानंतर म्हणतात तत न विजुगुप्सते. केनोपनिषदामध्ये सांगतात की निर्मत्सर व्हा,
एवढे मंत्र सांगितल्यानंतर पुन्हा निर्मत्सर व्हा का सांगितलं जातं? मनाची अशुची. एकाच गुरूंचे दोन शिष्य पण एकमेकांशी काय करतात? दंड ठोकून आव्हान देता. त्यांच्यावर गुरु प्रसन्न होतील का हो? मनातील कामक्रोध आवरणं ही अत्यंत गरजेची बाब आहे. पण आम्ही आमच्या कामक्रोधाला जर कायम बरोबरच आहे असं म्हणून जस्टिफाय करत राहिलो तर ते आवरल्या नाही जात. का रे का बरं चिडला तू? तो चुकला म्हणून चिडलो. दुसरा नसता चुकला तर मी नसतो चिडलो. त्याची चूक आहे, त्याने दुरुस्त केली पाहिजे. भाजीमध्ये मीठ टाकलं गेलं नाही म्हणून मी संतापलो. माझी काही चूक नाही. अरे तू संतापला ही तुझी चूक आहे. भाजीमध्ये मीठ टाकल्या गेलं नाही हे स्वयंपाक करणारीची चूक असली तरी त्या चुकीचा परिणाम तिला भोगायला हवाय. तू का भोगतोयस? क्रोधित तू होऊन ना, ती थोडी क्रोधित झाली. याचा अर्थ असा आहे की ज्याला क्रोध आला तो चुकतोय. आपल्याला नाही पटत आहे, आपल्याला नाही पटत आहे. अरे तुझ्या पटण्याला कोण विचारतंय? शास्त्राला काय पटतंय बघ. पण विक्षेपांचं काहू विक्षेपांचं काहूर वादळासारखा मला उचलून घेऊन जातो. शुचित्व सांभाळण्यासाठी बुद्धीमध्ये नैपुण्य लागतं. आत्मा परमात्म्याशिवाय अन्य विचारांना कुठेही थारा देता येत नाही. त्या बुद्धीला निपुण बुद्धी असं म्हणतात. ज्या गव्हामध्ये खडे नसतात त्या गव्हाला निवडलेले स्वच्छ गहू असं म्हणतात. आजकाल गहू स्वच्छ मिळायला लागले, त्याच्यामध्ये काही मातीचे दगड येत नाहीत. पण स्वच्छ बुद्धी अजूनही मिळेनाशी आहे. उलट स्वच्छ गहू शहरामध्ये मोठमोठ्या दुकानांमध्ये मिळतो. पांढरे दगड नसलेला तांदूळ चांगल्या चांगल्या दुकानात उत्तम भावामध्ये मिळतो. पण स्वच्छ बुद्धी ही जास्त गरिबांकडे, अशिक्षितांकडे, खेड्यामध्ये पाहायला मिळते. जेवढं शहर प्रगत, जेवढी बुद्धी जास्त शिकलेली, तेवढे क्लुप्त्या, युक्त्या, डाव पेच ह्या गोष्टी फार वाढलेल्या आहेत. साधं घर विकत घ्यायचं म्हटलं तरीही पहिले वकिलाला विचारावं लागतं की डॉक्युमेंट्स क्लिअर आहे का, हे पैसे घे बाबा. काय करेल सांगता येत नाही. स्वच्छ बुद्धी दुर्मिळ होत चालली आहे. आत्मस्वरूपाशिवाय, परमात्म्याशिवाय अन्य विचार नसणे याला स्वच्छ बुद्धी म्हणतात. स्वच्छ पाणी जसं आवडतं ना, तशी स्वच्छ बुद्धी संतांना आवडते, लक्षात घ्या. डावपेच नसलेली बुद्धी, शकुनी मामा ज्या बुद्धीत नाही ती बुद्धी. परमार्थात डावपेच असावे का हो? हा आमचं न हे तुमचं असावं का हो? आणि जो असे डावपेच खेळून परमार्थ करतो त्याचा परमार्थ कधीच तडीला जात नाही. मन आपल्याला वशीभूत असावं. आपण मनाच्या कलानी चालता कामा नये. मन माझ्या हातून सुटता कामा नये, हे पावित्र्य नेहमी जपलं पाहिजे.
काम करताना त्या कामाला हीन समजायचं कारण नाही. त्या कामाचा अभिमान करता कामा नये आणि त्या कामामध्ये कामना असता कामा नये. त्यावेळेला शुचित्व नस पदमाप्नोती संसार चाधिगच्छती. आचार्य म्हणतात, रथाचा जो स्वामी आहे, रथाचा जो स्वामी आहे रथाचा, त्याला जीव म्हणतात. आणि जीव जो रथाचा स्वामी आहे, तो सारथी रूप मालकाला विष्णुपदी घेऊन जात नाही. रथस्वामी नामधारी, 48 नंबरची ओवी. रथस्वामी नामधारी सारथी वसे उरावरी. सारथी बसे उरावरी नेई भयान कातरी संसार रूप. जीव जो आहे हा रथाचा स्वामी आहे आणि बुद्धी जी आहे ती सारथी आहे. ती जीवरूपी मालकाला कातरावरून घेऊन जाते. भयान कातर म्हणजे मोठी दगड, भयान दगड दऱ्याखोऱ्यातून घेऊन जाते आणि संसार रूप अभयारण्यामध्ये, संसार रूप अरण्यामध्ये घेऊन जाते. आणि मग स्वामी केवळ नावाचाच राहतो आणि सारथीच त्याच्या छातीवर जाऊन बसतो. जायस्व म्रियस्व संसारम चादी गच्छती. जन्म मरण रूप संसाराला तो जाऊन पोचतो. कुठे जाऊन पोचतो त्याच त्यालाच कळत नाही. संस्कृत मध्ये एक मंत्र आहे, यस्य कस्य तरोर्मूलम येन केन चिदारुतम यस्मै कस्मै प्रदातव्यम भद्वा यद्वा तद्वा भविष्यती. अर्थ होतो, कोणत्याही झाडाची मुळी उखाडून आणा, कुणालाही कोणत्याही आजारावर केव्हाही आणि कितीही मात्रांमधून कशीही द्या, जे होणार तेच होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? नाश होणार आहे. असा अंधत्वात अंधारामध्ये अंधत्वाने तीर मारणाऱ्यांकरता हा परमार्थाचा श्लोक आहे. काही नाही शिकायचं, आमचं आपलं परमार्थ बरोबर चालू आहे असं म्हणून. जगाचं स्वरूप काय आहे, जीवाचं स्वरूप काय आहे, जीव जगत ईश्वर आणि ब्रह्म यांचा आपापसात संबंध काय आहे, दुःख कोणाला होतं, प्रपंच कसा असतो, नातेसंबंध कशाचा आहे, ह्यातलं काहीही जाणायचं नाही. यद्वा भद्वा तद्वा भविष्यती. काय होणार? पुन्हा जन्माशिवाय दुसरा रस्ता मिळण्याची शक्यता नाही. हे अविवेकाला काय होतं? जन्म मरण रूप, अविवेकाला जन्म मरण रूप संसाराची प्राप्ती होते. विवेकाला काय होतं? यस्तु विज्ञानवान भवती समनस्का तदा शुची स तू तत्पदमाप्नोती यस्मात भूयो न जायते. बरोबर. विज्ञानवाद समाहित चित्ताचा सदा पवित्र असतो. तो नित्यपद मिळवतो. तिथून त्याला मागे परत जावे लागत नाही. यस्तु विज्ञानवान भवती. श्रेयाचं भान ज्यांनी जपून ठेवलेलं आहे, श्रेयाचं भान ज्यांनी जपून ठेवलेलं आहे. कसं ठेवलं आहे? श्रेयाचं भान अत्यंत जपून ठेवलेलं आहे त्यांनी. परी श्रेय जाणे सुजाण निवडी नित्यानित्य पूर्ण इंद्रिया धाक दारुण जयाचा असे. इंद्रिय त्याच्या धाकामध्ये राहतात. कोणाच्या धाकामध्ये राहतात?
ह्याच्या धाकामध्ये इंद्रिय राहतात. मग आता आता जमलं की नाही हो? बरोबर जमलं की नाही? आता जुळलं की नाही काम आमचं? जुळलं हो. आता आमचं काम बरोबर जुळलं. विचिर पृथक भावे, दोन मिश्रित वस्तूंना विलग करायचं असते. द्रष्ट्यात द्रष्टा कोणाला म्हणतात? काल एका साधकाने मला प्रश्न विचारला होता, थोडस उत्तर देतो. दृश्या द्रष्ट्याचा आणि द्रष्ट्या दृश्याचा जो अध्यास होतो, त्याचा विवेक करण्यात बुद्धी निपुण होऊन जाते. आता दृष्ट्या दृश्याचा आणि द्रष्ट्या दृश्याचा दोन्हीला अध्यास म्हटलाय. दृष्ट्या द्रष्ट्याचा आणि द्रष्ट्यात दृश्याचा. आता दृश्यात द्रष्ट्याचा याला अध्यास म्हणायचं का हो? आणि द्रष्ट्या दृश्याचा याला अध्यास म्हटलं तर बरोबर आहे. पण दृश्या द्रष्ट्याचा हे तर स्थिती आहे असं वाटेल. असं नाहीये. मी दृक आहे हे कळलं की द्रष्टा सुद्धा दृश्य सापेक्ष आहे हे विसरू नका. मी दृक आहे असं जेव्हा कळतं तेव्हा द्रष्टा सुद्धा दृश्य सापेक्ष द्रष्टा आहे. वास्तविकता मी दृक आहे. अडचण सुटली असेल? राग, द्वेष, शत्रू, मित्र इत्यादी विचारांपासून वैराग्य पावलं. दादा प्लीज पुन्हा सांगता. बर द्रष्ट्या दृश्याचा. बर द्रष्ट्या दृश्याचा आणि दृष्ट्या द्रष्ट्याचा दोन्हीमध्ये अध्यास होतो. आता पहिलं असं आहे की दृष्ट्या दृश्य दिसणं, द्रष्ट्याला दृश्य दिसतं. आपण अजून थोडस आधीच्या पायरीवरून घेऊ. द्रष्ट्याला दृश्य दिसलं, मला ही घड्याळ दिसली, म्हणजे घड्याळ ही दृश्य आहे आणि ती घड्याळ बघणारा मी द्रष्टा आहे. द्रष्ट्याला दृश्य दिसलं, हे समजलं तुम्हाला? आता दृश्य हा अध्यास आहे आणि द्रष्टा हा त्या दृश्याला बघणारा शाश्वत आहे. पण या ठिकाणी बारकावा असा आहे की दृश्य हा अध्यास आहे पण द्रष्टा शाश्वत नाही. द्रष्टा दृकच्या अधिष्ठानावर आहे. कारण दृश्य बघतो तेव्हा त्याला द्रष्टा म्हणतात. म्हणून द्रष्टा सुद्धा दृश्य सापेक्ष असल्यामुळे द्रष्टा शब्दालाही अध्यास म्हटलाय. इतक्या खोलामध्ये गेले. मग दृक वास्तविकता आहे. मग आता ते वाक्य असं होईल, दृकच्या सत्तेवर द्रष्ट्याला दृश्य दृष्टीच्या माध्यमातून दिसतो. पुन्हा लिहून घ्या. दृकच्या सत्तेवर द्रष्ट्याला दृष्टीच्या माध्यमातून दृश्याला पाहता येत. म्हणजे दृश्य हा अध्यास झाला आणि दृकच्या सापेक्ष द्रष्टा सुद्धा अध्यास झाला. मी द्रष्टा आहे हा सगळा विचार बरोबर आहे, पण मी दृक आहे ही वास्तविक स्थिती आहे. दृक दृश्य विवेकामध्ये या खोलात उडी मारलेली आहे. असो, मग आता राग, द्वेष, शत्रू, मित्र या सगळ्या गोष्टी दृश्य की अदृश्य? दृश्य. जरी राग द्वेष दिसत नसले तरी आपल्याला कळतात ना आहे म्हणून. मग हे दृश्य आहे आणि या ठिकाणी मी दृक आहे, मी द्रष्टा सुद्धा नाही. म्हणजे दृश्याचा विचार संपला आणि द्रष्ट्याचाही विचार संपला. इथे शुद्ध विवेकाचा उदय आहे. हा
मोह आणि भयापासून निवृत्त करतो. विवेक जागृतीसाठी, विवेक वृद्धीसाठी, काम क्रोध भय निवृत्तीसाठी ही वैचारिक भूमी आहे. या भूमीला जपलं पाहिजे. याला शुची असं म्हणतात. ठराविक पिकाला ठराविक पद्धतीची भूमी लागते की नाही लागत हो? उदाहरण देतो तुम्हाला थोडस. खूप मला शेतीचं ज्ञान नाही आहे, तुटपुंज ज्ञान आहे, त्याच्यावर बोलतोय. कोरडवाहू शेतीमध्ये तांदूळ होतो का हो? नाही. जी जी जमीन पाणी धरून ठेवत नाही, उदाहरणार्थ आपल्या विदर्भातली जमीन, विदर्भ थोडासा लहान भाग घ्या, कारण भंडारा जिल्हा विदर्भातच येतो. भंडारा जिल्ह्यातली जमीन पाणी धरून ठेवते. आपण झाडाला जसं लहानसं आळ करतो, तसं तिथलं शेत म्हणजे एक मोठं टाकं असतं. आणि त्यात पडलेलं जे पाणी आहे ते आतमध्ये जिरून नाही जात. इकडे आपल्या भागाला जसं पाणी लगेच जिरून जातं, तसं जिरून नाही जात. ती जमीन पाणी धरून ठेवते, म्हणून तिथे भाताची शेती होते. आणि ज्या जमिनीमध्ये पाणी आतमध्ये मुरून जातं आणि त्या जमिनीला भेगा पडतात, अशा जमिनीमध्ये ज्वारी चांगली होते. म्हणून ज्वारीसाठी भंडाऱ्याची शेती अनुकूल नाही आणि तांदळाकरता यवतमाळ अमरावतीची शेती अनुकूल नाही. म्हणजे ठराविक पिकाला ठराविक पद्धतीची भूमी लागते की नाही? पूर्वी तरी टरबूज वाळत, नदी ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, पण गड्डा केला तर पाणी लागतं, अशा नदीच्या वाळूमध्ये टरबुजाची शेती करत असत. अशा वाळूमध्ये टरबुजाची शेती करत असत. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या पिकाला त्या त्या प्रकारची भूमी लागते की नाही? त्या भूमीला त्या ठिकाणी त्या पिकाच्या दृष्टीने सुपीक असं म्हटलं जातं. मग स्वरूपाकार होण्यासाठी अंतःकरणाची भूमी कशी लागेल? स्वरूपाकारतेचं फळ प्राप्त करण्यासाठी अंतःकरणाची भूमी कशी लागेल? त्याचं वर्णन काकांनी आणि शंकराचार्यांनी केलं आहे. मना आत्म्याचे मनन, चित्ता आत्म्याचे चिंतन, बुद्धी निश्चय धरून आत्मा वसे. मन काय करत आहे? आत्म्याचंच मनन करत आहे. चित्त काय करत आहे? आत्म्याचं चिंतन करत आहे. बुद्धी काय करते आहे? आत्म्याचा निश्चय करते आहे. आत्मा वसे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एकदेकम परत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. तत्कथनम तत्श्रवणम, ज्ञानाची वाटचाल आहे. तत्कथनम तत्श्रवणम, काय आहे पंचदशीतला श्लोक? तच्चिंतनम तत्कथनम तत्श्रवणम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेकम परत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. पहिल्यांदा चिंतन म्हटलंय, मग श्रवण कथन इत्यादी म्हटलंय. ज्ञानाचा मार्ग आहे. विदुर्बुधा हे विद्वान लोकांनी सांगितलेला ज्ञान मार्ग आहे, लक्षात ठेव. भक्ती मार्ग कसा असतो हो? मग असाच असतो हो? नाही नाही, असा वाटतो पण तसा नसतो, पण होतो तसाच. कसं असतो? तदर्पिता अखिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलता येते, नारद भक्ती सूत्र. इथे तो काय करतो? आपला सगळा आचारच त्याला वाहून देतो.
तद्विस्मरणे भगवंताचं जर थोडस जर विस्मरण झालं, परम व्याकुलता येती पाण्याविण मासोळी तैसा तुका तळमळी भक्ती. तद्विस्मरणे परम व्याकुलता येती देवर्षी नारद भक्ती सूत्रात सांगतात आहे. तुकोबा जे सांगतात आहे तेच नारद सांगतात आहे. नारद आपल्या स्थितीचं वर्णन करतात आहे, तुकोबा आपल्या स्थितीचं वर्णन करतात आहे, आणि दोनही भक्त एकाच वर्णनावर येऊन पोहोचतात आहे. याला भक्ती असं म्हणतात. योग कशाला म्हणायचं? ईश्वर प्रणिधान. योग कशाला म्हणायचं? ईश्वर प्रणिधान. योगा चित्तवृत्ती निरोधा. निरोध केलेली चित्तवृत्ती ईश्वर प्रणिधानावर स्थिर होते. सगळं ईश्वराचं आहे. फुलही तुझच, वृक्षही तूच झालास. योग साधलाय, ऐक्य साधलाय, भिन्नत्व उरलं नाही, द्वैत शिल्लक राहिलं नाही. तत्कथनम तत्चिंतनम तत्कथनम मध्ये द्वैत नाही आहे. तदर्पिता अखिलाचारता मध्येही द्वैत नाही आहे, आणि ईश्वर प्रणिधानामध्येही द्वैत नाही. अशा प्रकारे सांगत असताना द्वैत आहे, अनुभवताना अद्वैत आहे. लक्षात ठेवा. द्वैतात परिपूर्ण आनंद नाही आहे. द्वैतातला आनंद दुसऱ्यावर अवलंबून आहे, आणि अद्वैतात आनंद स्वरूप मी आहे. लक्षात ठेवा. समनस्क समाहित चित्ताचा आत्मा जितुका विमळ, मनची तितुके निर्मळ. ऐसा पवित्र निश्चळ राहे जो सदा 51. जितका आत्मा शुद्ध आहे ना, मन तेवढं शुद्ध असलं पाहिजे. शुद्धतेबरोबर पावित्र्य जपलं पाहिजे, आणि बुद्धीचं स्थैर्य राहिलं पाहिजे. मन म्हणजे बुद्धी आली, आणि मन म्हणजे मनही आलं. अंतःकरण एकच आहे, फक्त ते संकल्प विकल्प करतं तेव्हा मन म्हणतात, निश्चय करतं त्यावेळेला तिला बुद्धी म्हणतात, स्मरण करतं तेव्हा चित्त म्हणतात, कर्तृत्व आलं की अहम म्हणतात. एकाच अंतःकरणाचे हे पैलू आहेत. कार्य परत्वे इंद्रियाणाम हि चरताम यन मनोनो विधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर नाव मिवांभसे. सगळ्या इंद्रियांना थांबवलं आहे, पण एक इंद्रिय सटकलं, त्याच्या बरोबर मन मिळलं की वादळामध्ये नाव जशी तितर भीतर होते, तसं एका इंद्रियाबरोबर जरी मन राहिलं तर त्या अयुक्त पुरुषाची बुद्धी ती हरण करून घेऊन जाते. संपलं. म्हणून अखंड सदैव सदा शुची म्हटलं आहे. सतत शुची जपायची आहे. या ठिकाणी अवग्रह नाहीये बरं का. आधीच्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये अवग्रह आहे, या मंत्रामध्ये अवग्रह नाहीये. लक्षात ठेवा. दोन गोष्टी एकत्र मिसळतात तेव्हा अशुची होते. मंदाताई सुंदर उदाहरण देतात. शिरा करायचा आहे, रवा भाजायला घेतला, शुद्ध रवा कढईमध्ये टाकला आणि भाजायला सुरुवात केली. रवा शुद्ध आहे. शुद्ध रव्यामध्ये शुद्ध तूप टाकलं, आता रवाही पण अशुद्ध झाला आणि तूपही अशुद्ध झालं. रवा आणि तूप यांचं अशुद्ध मिश्रण तयार झालं. त्यामध्ये अशुद्ध साखर टाकली, शुद्ध साखर टाकली. आता 3 शुद्ध एकत्र आले म्हणजे सगळंच अशुद्ध झालं ना. मग त्यात थोडस दूध किंवा पाणी घातलं, असा अशुद्ध शिरा तयार झाला. शुद्ध रवा, शुद्ध साखर, शुद्ध तूप, शुद्ध दूध यांचं कॉम्बिनेशन करून अशुद्ध शिरा तयार झाला. तस मी देह आहे ही अशुद्ध वृत्ती आहे. देह संबंधित माझे आहे ही सुद्धा अशुची आहे, अपवित्र आहे.
आणि सदा शुची ही म्हटलं आहे. मला शुचित्व जपलं पाहिजे, अंतःकरणाला शुद्धतेचं खाद्य दिलं पाहिजे, पंच ज्ञानेंद्रियांना सुद्धा शुद्ध वस्तूंचाच पुरावा केला पाहिजे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. मना तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी. केव्हा? सदा राही विठोबाचे पायी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. माझ्या जीवाचा भावच विठ्ठल झाला पाहिजे. कधी राजकारणावर बोलतोय, कधी पिकावर बोलतोय, कधी असं नाही होत. सुंदर आहे. विषयांचा आहार इंद्रियांना पुरवायचा नाही. आह्यन्ते इति आहारहा विषयाः. भगवत पूज्यपाद म्हणतात, पवित्र भोग देणे, इंद्रियाला सदैव पवित्र आहार देणे हे माझं काम आहे. म्हणून आत्मा जितुका विमळ, मन ही तितुकेची निर्मळ, ऐसा पवित्र निश्चय राहे जो सदा म्हटलाय. गीता सांगते, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुस्सहा. केव्हा योग होतो हो? म्हणून शुचित्व पुरवलं पाहिजे. काही गोष्टींमध्ये दोष असतात. जाऊ द्या, किती किती सांगायचं असा एक प्रश्न पडतो. अजून एक मंत्र आहे, काही वस्तूंमध्ये जाती दोष असतात. सांगून देतो. उदाहरणार्थ मांस, मदिरा, जुगार, हॉर्स रेस, यांच्यात जातीचाच दोष आहे. मांसात जातीचाच दोष आहे, तो तमोगुणच तयार करतो. काही गोष्टींमध्ये निमित्त दोष असतात. दुधामध्ये पाल पडली, निमित्ताने दोष निर्माण झाला, याला निमित्त दोष असं म्हणतात. काही आश्रयाने दोषित होतात. सुंदर केशर घातलेलं श्रीखंड तुम्हाला वाढायला आणलाय, पण वाढणाऱ्याचे हातच खराब झाले. ज्यांनी बनवलंय ना, त्याचे हात घाणेरडे असल्यामुळे ते खावंसच नाही वाटत. आणि काही अन्यायोपार्जित दोष असतात. धन दुसऱ्याचं असतं आणि बळकावलं यांनी असतं. अशा दोषांमधून शांती, संतोष निघून जातात आणि मग भय निर्माण. सगळ्या पैशातून भय निर्माण नाही. अन्यायोपार्जित धनसंचय हा भय निर्माण करतो. म्हणून म्हटलंय, न यज्ञेन न दानेन तपसा अनाशनेन. म्हणून कर्म करत असताना ग्लानी नसावी, वासनांचा आवेश नसावा, सहज आणि सरळ भाव असावा. म्हणून भाव संशुद्धीरे ते तपो मानस मुच्यते. सगळ्या ठिकाणी भगवद्गीता मदत करते आपल्याला. पण कर्मशुद्धी यज्ञ, दान आणि तपानी होते. भावशुद्धी ही ईश्वर रूप, जे जे भेटी जे भूत ते ते जाणी जे बघ. आणि विचार शुद्धी ही श्री गुरूंच्या अनुग्रहानंतर प्राप्त होते. आणि तो विवेक सतत आणि अखंड राहतो, त्याला सदा शुची असं म्हणतात. तर तू परम पदमाप्नोती यस्मात भूयो न जायते. ज्याला या पदाची प्राप्त होते, तो कधीच त्याला मागे फिरावं लागत नाही. न ढळणारं जे पद,
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. एकदा विद्येने अविद्या संपली की त्या पदावरून ढळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याला अढळ पद म्हणतात, त्याला ध्रुव पद म्हणतात, त्याला ब्रह्मपद म्हणतात. यद्गत्वा न निवर्तन्ते. पुन्हा नो रिटर्न तिकीट. पुन्हा जाण्यानं नाही करावं लागत. पुनरपि जननम पुनरपि मरणम नाही हो. अपरिच्छिन्नत्व नाहीच. तुम्ही स्वतःला जर देह समायला लागला ना, तर देहाला पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू जाणवणं आहे बघा. तुम्ही स्वतःला प्राण समजलात तर प्राण जाणार आहे, म्हणून दुसऱ्या देहामध्ये पुन्हा प्राण प्रवेश आहे, म्हणून प्राण येणार आहे. तुम्ही स्वतःला मन समजत असताल तर तुम्ही सुखी होणार आहात किंवा दुःखी होणार आहात. तुम्ही स्वतःला जर बुद्धी समजत असाल तर तुम्ही हुशार किंवा मूढ बेवकूफ ठरल्या जाणार आहात. तुम्ही स्वतःला चित्त समजत असाल तर तुम्ही स्मृतिवान व्हाल किंवा विस्मृतिवान व्हाल. तुम्ही स्वतःला अहंकार समजत असाल तर एक तर तिस्मार काय व्हाल, नाही तर यक्कश्चित कुठेतरी पडलेले राहाल. तुम्ही स्वतःला गाढ झोपणारे मानणारे असाल तर कधी शांत आणि कधी अशांत व्हाल. व जर तुम्ही स्वतःला ब्रह्म समजून सहजतेमध्ये प्रवेश करणारे असाल तर सतुपदमवाप्नोती यस्मात् भूयो न जायते. त्याला पुन्हा कुठेही जावं लागणार नाही. ऐसी या विष्णुपदी बैसता. ऐसी या विष्णुपदी बैसता माया बंधची नुरे तत्वता तया ये वासुदेवता सर्वव्यापी. अशा पद्धतीचा हा सगळा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. लक्षात आलाय का? इथपर्यंत आपण 7, 8 आणि 9 या मंत्रांपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहे. 7 आणि 8 आणि 9 या मंत्रांपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. मग आता हे मला कसे हे करायचे आहे, पुढे मला याच्यातनं कशी वाटचाल करायची आहे. मला इंद्रियांचं तारतम्य जपलं पाहिजे. इंद्रियांचं तारतम्य जपल्याशिवाय माझं कल्याण होण्याची शक्यताच नाही. मग मी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी, हो की नाही? ते मी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी, माझी मनोवृत्ती तशी तयार केली पाहिजे. डॉक्टर काका कशी मनोवृत्ती तयार करतात? सदाफुली या फुलावर इतकं सुंदर लेखन कधी कोणी केलंय का? कवीला हे शक्य नाही. कवी कल्पना करतो आणि वास्तविकता जो जगतो त्याला तू हसत राहा, हसत राहा सदाची सदाफुली. स्वतःला केलेला बोध आहे सदाफुलीच्या माध्यमातून डॉक्टर काकांनी. मी अशीच टवटवीत तुझसी पाहिले, तू हसत राहा, हसत राहा सदाची सदाफुली. ज्या फुलाला माळी विचारत नाही, ज्या फुलाला देवावर समर्पित केल्या जात नाही, ज्या फुलाची वेळी होत नाही, तरीही ज्या फुलाची जपणूक न केल्या गेल्यानंतरही जे टवटवीतच राहतं ऊन वारा पाऊस, तसं माझं अंतःकरण प्रसन्न आणि टवटवीत राहिलं पाहिजे. परमपद प्राप्ती करायला लागलं आणि ती व्हायला लागली की या सगळ्या गोष्टी सुचतात. तोपर्यंत काहीच सुचत नाही. यांनी असं करायला नको होतं, त्यांनी तसं करायला पाहिजे होतं. आम्हाला काहीच करता येत नाही, पण आम्ही सांगतो असं नव्हतं खेळायला पाहिजे त्या बॅट्समननी, असा बॉल मारायला पाहिजे होता. तू घरी बसून सांगणं सोपं आहे रे.
दुसऱ्याच्या चुका काढणं फार सोपं आहे. छिद्रान्वेषी वृत्ती असं म्हणतात याला. स्वतःची चूक पाहणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्या चुकीच्या भोवऱ्यात स्वतःला अडकवून घेणंही वाईट आहे. स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही करायचंय. आपली चूक जाणून घेतल्यानंतर ती जो दुरुस्त करतो त्यांनी स्वतःची चूक पाहिली, लक्षात ठेव. स्वतःला हीन समजण्यासाठी आपली चूक पाहायची नाही. मनुष्य देह म्हटलं तर चुका होणारच आहेत, पण झालेल्या चुका पुन्हा होऊ नये त्याला म्हणायचं दुरुस्ती. नाही तर त्या वरचेवरच होत राहतात, त्याला दुरुस्ती नाही. अशा पद्धतीने आम्हाला वाटचाल करायची आहे. उद्या शुक्रवार आहे. आपलं रोज 5 मिनिट उशिरा सुरू होणार आहे फक्त. इथं दासबोधावरचं रोज प्रवचन एक 8-10 दिवस एकाच समासावर बोलणं चालू आहे. उद्या ते गुरुवार झालं. आहे. हो, उद्या गुरुवार आहे, मला कल्पना आहे. आणि ते झालं की पुढले 8-10 दिवस त्याच्या पुढल्या समासावर मला बोलायचं आहे. आपल्या सगळ्यांना लिंक देऊ शकत नाही, कारण त्यांचेच 90च्या वर लोक असतात. त्यामुळे आपली लोक जॉईन झाली तर मग एवढी तिथे जागा राहत नाही. म्हणून 7 पर्यंत तिथे प्रवचन करावं लागतं आणि इथे ते बंद करून इथे जॉईन व्हायला एक 5 मिनिटाचा अवधी लागतो. सेट बदलायचा. ही उठते, मग मी येऊन इथे बसतो. वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आम्ही. आता मुंबईला आहो, कधी पुण्याला असतो, कधी. तो एक 5 मिनिटाचा अवधी तुम्ही द्या, काही दिवस, एक 15 दिवस. म्हणून नीलताईंचं 7:05 संपणार आहे आणि नंतर आम्ही जॉईन होणार आहे. थोडे दिवस, एक 15 दिवस 5 मिनिटाचा आम्हाला वेळ हवाय. 50 ते 55 मिनिटं रोज आपण चिंतन घेऊया आपलं. अशा पद्धतीने आपण जर श्रुती मंत्रांप्रमाणे वाटचाल केली तर परमपदाला प्राप्त होऊ, विष्णू पदाला प्राप्त होऊ, याची खात्री दिली आहे कठोपनिषदाने. पण विज्ञानवान भवती. आता विज्ञान सारथी कसा असतो आणि तो कसा परमपद मिळवतो हे आपण उद्या सकाळला बघतो आहोत. उद्या सकाळला बघत असताना इंद्रियांचं तारतम्य ठेवणारा कसा असतो हे आपण बघणार आहोत. आणि तो इंद्रियाचं तारतम्य टिकवून ठेवावं लागतं, नाहीतर अपरोक्ष ज्ञान पुन्हा गडगडण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही झालो ऐसा म्हणे तो काहीच नाही. परमार्थात सावधता अखंड आहे, लक्षात. आणि हे तारतम्य कसं जपायचं उद्या घेऊया. उद्या शब्दाचा अर्थ सोमवार. हा, उद्या गुरुवार आहे विद्याताई, उद्या गुरुवार आहे. हो, उद्या गुरुवार आहे ना. हो हो, उद्या गुरुवार आहे. तुमच्या सांगण्यात चुकलं बघा. मग सगळे मिसगाईड झाले असते ना. तुमच्या सांगण्याने मी हो म्हटलं. मी हा. गुरुवारच म्हटलं. बरोबर. मग उद्या गुरुवार आहे. उद्या आपण इंद्रियांची